मॅन फ्रीडम चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मॅन फ्रीडम चॅनल म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य. व्यक्ती या देशातली प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असावी आणि त्याकरता ही सगळी धडपड चालू आहे. भारताला स्वातंत्र्य भेटलं. पहिल्या पंचवार्षिक योजनेत जे भारताची अर्थनीती तयार झाली ती पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली. अर्धी नीती रशियाची म्हणजे कम्युनिस्टाची तत्त्व आणि अर्धी नीती घेतली अमेरिकेची भांडवलशाही तत्त्व. या दोन अर्थनीतीची अशी मिश्र अर्थव्यवस्था तयार केली. कम्युनिस्टांची नीती म्हणजे सगळी व्यक्ती एकसारखीच आहे आणि समानता, सगळे समान आहेत या तत्वावर प्रत्येकाला आपापले म्हणजे हक्क मिळावे आणि प्रत्येकाला चांगले जीवन जगता यावं याकरिता समानता निर्माण झाली पाहिजे. म्हणून कम्युनिस्टाची धडपड चालू होती. आता एका चेहऱ्याचा एक माणूस नाही, एका विचाराचा एक माणूस नाही. विभिन्नता हे नैसर्गिक आहे. समानता इथं निसर्गाला मान्य नाही, कारण एका चेहऱ्याचा एक माणूस नाही, एका विचाराचा सुद्धा एक माणूस नाही. अनेकाचे भिन्न भिन्न विचार आहे. अशा परिस्थितीत व्यक्ती स्वतःच्या प्रगतीकरता धडपडणारे बुद्धिजीवी असतात आणि धडपडणंच बंद असणारा माणूस हा प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. आळशी माणसाकडून कोणतेही प्रगती होऊ शकत नाही. पण आळशी माणूससुद्धा बेकार नाही. त्याच्या जीवनात आरामात झोपून राहून जगाची इच्छा असेल तर जगू शकते. पण जे प्रगतशील बुद्धिजीवी माणसं आहे त्यांच्या शर्यतीत हे उतरू शकत नाही. जसे लंगडे लुले यांच्या अपंगाची आणि सुदृढाची शर्यत होऊ शकत नाही. त्याचा प्रयत्न जर आपण केला तर अपंगाच्याही भल्याचं होणे नाही आणि सुदृढाच्या सुद्धा नाही. स्पर्धेत उतरण्याकरिता सुदृढच माणूस हवा आणि सुदृढ माणसाची स्पर्धा होऊ शकते आणि अपंगाची सुद्धा त्याची स्पर्धा त्याच्यात होऊ शकते. अपंगाच्या स्पर्धेत सुदृढ जाऊ शकत नाही आणि सुदृढाच्या स्पर्धेत अपंग येऊ शकत नाही. आळशी माणसाला पडून राहण्यात जर स्वातंत्र्य सुख वाटत असेल तर त्याच्या आर्थिक व्यवहाराचा हिशेबात त्याला त्याचे फळ भोगावे लागतील. स्पर्धा ही अनिवार्य आहे. मग स्पर्धेत उतरणारा प्रगती करेल. ज्याच्याकडून स्पर्धाच होणार नाही तो त्याच्या हिशोबानं जगेल. म्हणून की तो वाईट आहे असा काही भाग नाही आहे किंवा सुदृढ चांगला आहे अपंग वाईट आहे असाही भाग नाही. अपंगाची त्याच्या स्पर्धा होऊ शकते, सुदृढाच्या हिशोबानं होऊ शकते. समानतेच्या नावाखाली सगळ्यांना फुकट खाऊ धोरण राबवणं सुरू झालं. कम्युनिस्टाच्या धोरणात शाळेतली खिचडी, कंट्रोलचं फुकट धान्य वाटप, पाळणाघरे, वृद्धाश्रमे हे औदार्याची
ह्या सगळ्या व्यवस्थेत शेवटी लुटला गेला शेतकरी. शेतकऱ्याचे धान्य फुकटात खायला पाहिजे. आणि भांडवलशाही नीती म्हटल्यानंतर देशाचा औद्योगिक विकास साधण्यासाठी कारखानदारीला लागणारा कच्चा माल कमीत कमी भावात पुरवला गेला पाहिजे. शेतकरी देत नसेल तर आयात करून त्याचे भाव पाडले पाहिजे. हे धोरण पान नंबर 16 पंडित जवाहरलाल नेहरूचं पहिल्या पंचवार्षिक योजनेतलं आहे. आणि भांडवलशाही व्यवस्थेने सुद्धा शेतकरीच लुटला. आणि कम्युनिस्टाच्या नीतीने शेतकरी लुटला गेला आणि भांडवलशाही व्यवस्थेने सुद्धा शेतकरी लुटला गेला. ह्या लुटीच्या व्यवस्थेत शेती व्यवस्था ही जर्जर झालेली आहे. आणि शेवटी निष्कर्ष असा का कष्ट करणाऱ्याला, मेहनत करणाऱ्याला, घाम गाळणाऱ्याला किंमत नाही, ऐत खाऊ माजले आहेत. कम्युनिस्टांनी शेती सोडून इतर व्यवसायात असणाऱ्या पगारी नोकरदाराची बाजू घेऊन अवाच्या ढव्या पगाराचे वाढ केली आणि शेतीत राबणाऱ्या माणसाची पिळवणूक केली. तसे भांडवलशाही व्यवस्थेनं कारखानदारीला लागणारा कच्चा माल कमीत कमी भावात पुरवला गेला पाहिजे. शेतकरी देत नसेल तर आयात करून भाव पाडले पाहिजे. ह्याही धोरणांवर सुद्धा शेती व्यवस्था डबघाईस आली. आता एका दाण्याचे 100 दाणे नाही, हजारो दाणे बनवणारा शेतकरी, त्याच्या पायाला चप्पल मिळणे कठीण झाले. इतकेच नाही, त्याला जीवन जगणे सुद्धा कठीण झालेले आहे. 1 क्विंटल माल कारखान्यात टाकल्यानंतर 70-80 किलो बनवणारा कारखानदार विमानानं फिरतो आहे. आणि एका दाण्याचे हजारो दाणे बनवणाऱ्या शेतकऱ्याच्या पायाला चप्पल नाही, हे शोकांतिका नाही आहे. ह्या व्यवस्थेमुळे शेती व्यवस्था ही धनको असून शेतीविरोधी धोरणं राबविल्यामुळे ती रुंको बनलेली आहे. त्याची अवस्था आज हजारो दाणे एका दाण्याचे करणाऱ्या शेतकऱ्याची स्वतःची शेती पेरण्याची व्यवस्था राहू शकत नाही. कारण सरकारी हस्तक्षेपामुळे बाजारपेठेवर नियंत्रण ठेवून डम्पिंग ची व्यवस्था लादून तुमच्या स्टॉक लिमिट व्यापाऱ्यावर राखून बाजार व्यवस्था ही शेतकऱ्याच्या विरुद्ध निर्माण केली आणि शेतीमालाचे भाव पाळाचे षडयंत्र या व्यवस्थेनं चालू केले. अरे धनको शेतकरी असताना त्याला रुंको बनवला, त्याची शेती पेरण्याची व्यवस्था सुद्धा राहत नाही. बँकेचं कर्ज काढल्याशिवाय तो शेतीसुद्धा पेरू शकत नाही. आपल्या मुलाचे शिक्षणसुद्धा करू शकत नाही. अशा अवस्थेत शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित राहिला आणि ह्या लुटारू व्यवस्थेनं शेतीची जे व्यवस्था करायला पाहिजे होती, सिंचनाची, रस्त्याची, ही व्यवस्था झाली नाही. अशा अवस्थेत शेतकऱ्याचं जीवन जगणं कठीण या व्यवस्थेने केलेलं आहे. म्हणून आम्ही व्यक्ती स्वतंत्रतावादी, व्यक्तीचं स्वातंत्र्य व्यक्तीला प्रदान करा असे आग्रहाने मानतो आणि आपण सर्वांनी याकडे विशेष लक्ष द्यावे एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार.